भूम तालुक्यात पाथरुड गावातील वसतिगृहात पाणी शिरलंय। मुलांचं स्थलांतर केलं जातंय आणि वसतिगृहातील मुलांचं दप्तर आणि इतर साहित्यही आता सध्या भिजलंय। आपण पाहू शकतो मुलांचं शालेय साहित्य त्याचं संपूर्ण प्रमाणात नुकसान झालंय। त्याचसोबत नागरिकांचे संसारोपयोगी साहित्याचं देखील नुकसान झालंय। या संपूर्ण परिस्थिती संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक मुलांचं वसतिगृह आहे, आपुलकी नावाचं वसतिगृह आहे। या वसतिगृहामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहे ती पाणी गेलेलं आहे, त्यामुळे येथील मुलांना देखील आता स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। हे आपण वसतिगृह पाहू शकतोय आणि या ठिकाणी या पूर्ण वसतिगृहामध्ये जे आहे ती पाणी शिरलेलं आहे। सगळ्या रूम मध्ये पाणी गेलेलं आहे, त्यामुळे मोठं नुकसान देखील या ठिकाणी झालेलं आहे। आणि आपण जर हे पाहिलं तर गुडघाभर पाणी जे आहे ते या पूर्ण वसतिगृहामध्ये पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी या येथील मुलं जी आहेत त्यांना आता स्थलांतरित देखील करण्यात आलेलं आहे। हे जर आपण दृश्य पाहिलं तर अगदी भयावह पूर्ण हे दृश्य पाहायला मिळतंय। विद्यार्थी इथं जे राहणारे आहेत त्यांचं पूर्ण साहित्य देखील भिजलेलं आहे। मात्र मुलांना सुरक्षित स्थळी आता प्रशासन असेल, त्याचबरोबर वसतिगृह प्रशासन असेल यांच्या वतीनं जे आहे ते आता मुलांना सुरक्षित स्थळी देखील या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। मात्र त्यांचे जे साहित्य आहे, दप्तर असेल, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे पाहू शकता आपण पूर्ण या विद्यार्थ्यांचे जे आहे ते दप्तर पूर्ण त्यांचे साहित्य या ठिकाणी भिजलंय। आणि या ठिकाणी अन्नधान्य असेल पूर्ण मोठ्या प्रमाणावर जे आहे ते या ठिकाणी नुकसान झाल्याची जी परिस्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। वसतिगृहाचे आपल्या सोबत मला सांगा काय नुकसान झालं, कधी मुलांना बाहेर काढलं तुम्ही? सर, आपण 3 दिवसापूर्वी मुलांना बाहेर दुसरीकडे रेफर केलेलं आहे। उमेश दुरंदे आहेत, त्यांची मुलांना रेफर केलं 3 दिवसापूर्वी। जसं जसं पाण्याची पातळी वाढत गेली तस तसं आपण त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला। काय अडचणी आल्या याच्यामध्ये, कधी काय इथं नुकसान झालं? सर, काही अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे। आपला खरा स्टॉक पलीकडे आहे, आम्ही पलीकडे स्वयंपाक वगैरे बनवतो। पलीकडल्या रूम मध्ये भरपूर विद्यार्थ्यांची आता वह्या पुस्तकं सगळे भिजले, पूर्ण नुकसान। हा, तेही पलीकडल्या रूम मध्ये आहे, तिथेही काही भरपूर असं नुकसान झालेलं आहे। याच्या अगोदर कधी झालं होतं? याच्या आधी झालेलं नाही, म्हणजे 2018 पासून आपण चालू केलेलं आहे, त्याचं नुकसान नाही। जर आपण पाहिलं तर ही भयावह परिस्थिती आहे। हे वसतिगृह आहे, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहेत आता नुकसान झाल्याची जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या भागामध्ये तातडीनं भरपाई किंवा मदत मिळणं अशी देखील आता मागणी या निमित्तानं समोर आलेली आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, पाथरुड, भूम। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।